आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। रोहितजी, या सगळ्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये पैसे वाटपाचे व्हिडिओ जे आहेत ते समोर येतात। ते बारामतीची निवडणूक झाली, त्यामध्ये तुम्ही स्वतः बरेचसे व्हिडिओ ट्विट केले होते। आता निलेश लंके यांनी पैसे पाठवायचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत, काय सांगा? नाही, हे जे सगळे पैसे वाटण्याचे जे व्हिडिओज आहेत ते सर्व महायुतीचे आहेत, म्हणजे भाजप आणि मित्र पक्षाचे आहेत। काही पत्रकारांशी आणि काही लोकांशी बोलल्यानंतर त्यांचा असा अंदाज आहे आणि काही प्रमाणात आमचा सुद्धा अनुभव आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, दक्षिण, आता पुणे, पैसा खूप मोठ्या प्रमाणात भाजप आणि मित्र पक्षाकडनं वापरला जातो। असं म्हणलं जातं 2000 कोटीपेक्षा जास्त निधी हा मतं विकत घेण्यासाठी आणि नेते विकत घेण्यासाठी भाजप वापरेल, अशी चर्चा आहे। आता मी सुद्धा काही व्हिडिओ ट्विट केले नगर दक्षिणचे, निलेश भाऊ लंकेंनी सुद्धा तिथं केलेले आहेत। पैशाचा इतका उत्माद जर केला जात असेल तर मग लोकशाही कशी टिकणार? पण आम्हाला विश्वास आहे स्वाभिमानी लोकांवर की ते योग्य असा निर्णय तिथे घेतील आणि सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला खासदार बनवल्याशिवाय राहणार नाही नगर दक्षिणची जनता। पुण्यामध्ये देखील काल रात्री रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते देखील पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत बसलेले की सगळा पैसा वाटपाचा खेळ सुरू आहे आणि पोलिसांचं त्याला पाठबळ आहे। नाही, पुण्यामध्ये सुद्धा आता मी एक व्हिडिओ ट्विट करत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भाजपचा एक कार्यकर्ता यादी बघून हातात पाकिट आहेत, म्हणजे यादी बघतोय आणि मग पाकिटं वाटतोय, अशी खरंच परिस्थिती पुण्यामध्ये आहे। आणि डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आहे। अंदाज आहे की पुणे लोकसभा मतदारसंघाचे दंगेकर लढत आहेत, भाजपकडनं कमीत कमी 70-80 कोटी रुपयाचा वापर हा केला जाणार आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधात 50 ते 60 कोटी खर्च हा अजितदादांच्या पक्षाकडनं आणि त्यांच्या उमेदवाराकडनं तिथं केला जाणार असेल। मग अशा पद्धतीने पैशाचा वापर जर केला जात असेल तर मग सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक कसे निवडून येणार? पण भाजपने किती उत्माद केला तर लोक भाजपच्या विरोधात आहे। पैशाचं काय करतील हे लोक निर्णय घेतील, पण मतदान करत असताना नक्कीच ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील असा विश्वास आम्हाला वाटतो। संजय राऊत यांनी सकाळी एक ट्विट केलेलं आहे, त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की नाशिकमध्ये देखील अशाच पद्धतीचा खेळ सुरू आहे, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून कुठल्या बॅगा घेऊन जातात आहे, असे सवाल त्यांनी उपस्थित केले। आता सहसा आता या इलेक्शनच्या काळामध्ये फायलीच्या बॅगा नसणार, कारण का आचारसंहिता आहे। 2 तासासाठी आले होते, कपड्याच्या बॅगा नसतील, मग हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरल्या खऱ्या, पण परत जेव्हा एकनाथ शिंदे साहेब जेव्हा हेलिकॉप्टरला गेले परत बॅगा परत काही चढताना दिसल्या नाही। तर कधी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर राऊत साहेब स्वतः पत्रकार राहिलेले आहेत, त्यांना बरेच काही माहिती कळत असते, येत असते आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं असावं। पण बऱ्याच ठिकाणी वाय सिक्युरिटी, झेड सिक्युरिटी जी पोलिसची आहे त्या गाड्यांमध्ये सुद्धा, ॲम्ब्युलन्समध्ये आणि टँकरमध्ये सुद्धा पैसा हा ट्रान्सपोर्ट केला गेला आहे, अशी चर्चा आहे। एक सकाळपासून एक मुद्दा चालू आहे की बारामतीमधल्या ज्या काही EVM मशीन्स आहेत ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत तिथले CCTV बंद आहेत, काय माहिती? आता तिथं आम्ही काय आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ठेवलेले आहेत आणि त्यांनी कंप्लेंट केलं होतं। 43 मिनटं CCTV तिथं बंद होते। आता एकतर EVM आल्या आम्ही त्यांना परवानगी मागितली होती, तो आमचा हक्क आहे संविधानाने दिलेला की लगेचच आम्हाला ॲक्सेस हा CCTVचा द्यायला लागतो, पण 2 ते 3 दिवस झाले आम्हाला मिळालं नव्हतं। शेवटी आम्हाला मिळालं, आमचे कार्यकर्ते होते। त्यानंतर आज तिथं बघितलं तर अचानक CCTV 43 मिनटं बंद पडले। आता कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं गेलं होतं, सब कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं गेलं होतं, त्यांनी सांगितलं एक कुठला तरी इलेक्ट्रिशियन काहीतरी काम करत होता आणि त्याच्याकडनं कुठली ती वायर काढली गेली। आता हा इलेक्ट्रिशियन कोण, त्याचं नाव काय, तो कुठला आहे, तो तिथं काय करत होता, या सगळ्या माहिती आम्ही मागणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। हे सगळे पैशाचे व्हिडिओ आलेले समीर असतील किंवा हे सगळे सुरू असलेले प्रकार जे संबंधित शासकीय यंत्रणा आहेत ते मात्र सांगतात की असं काही घडत नाही आहे, पैसे वाटप वगैरे काय प्रकार झाला नाही ना, असं काही असेल तर आम्ही चौकशी करू। आता बॅगा उचलण्यासाठीच जर पोलीस असतील आणि वाय सिक्युरिटीच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्येच जर पैसा पोलीसच ट्रान्सपोर्ट करत असतील तर मग त्यांच्याकडनं अपेक्षा आपण काय ठेवणार? पण आम्ही व्हिडिओ ट्विट करतोय तशा व्हिडिओ तुम्ही ट्विट करा, तुम्ही माहिती द्या, तुमच्याकडे एकसुद्धा व्हिडिओ मिळणार नाही, कारण पैशाचा वापर आम्ही करत नाही, पैशाचा वापर तुम्ही करत आहात आणि ते सिद्ध तिथं होत आहे। आता पारनेरमध्ये जो व्हिडिओ आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो तिथं जे उमेदवार आहेत भाजपचे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी तिथं उभे आहेत। आता आम्ही जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ ट्विट केला होता त्यात जे मावळचे आमदार आहेत त्यांचे नातेवाईक तिथं होते त्या पैशाबरोबर। त्यामुळे आम्ही जो करतो तो पुरावे सकट करत असतो। त्यामुळे पुरावे आमच्याकडे याच्यामुळे आहेत कारण पैसा हा भाजप मित्रपक्ष वापरत आहे
त्यामुळे जे जे काय आमच्याकडे येतं ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथं करत आहोत. या सगळ्या निवडणूक कालावधी दरम्यान, प्रचाराच्या दरम्यान अजित पवार खास करून तुमच्यावरती बोलताना पाहायला मिळालेत. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात आहे की अजित पवार अभिमन्यूप्रमाणे लढतात आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेबांना याच्यातून काय सांगायचं होतं मला माहीत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अभिमन्यू जे होते ते अर्धवट माहितीवर आत जाऊ शकले, ते भेद करू शकले, पण बाहेर येता आलं नाही. दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता जे काही फडणवीस साहेब तिथं सांगतायत की भाजपच्या जवळ आम्ही अनेक लोकांना येऊन देतो, आत येऊन देतो, आतल्या गोट्यात येऊन देतो, बाहेर निघून देत नाही, राजकीय अंत आम्ही नक्कीच करतो, हा संदेश कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या बाबतीत आणि इतर नेत्यांच्या बाबतीत देत असावे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, पुणे.